आई आई म्हणायचं नाही मला. यार सगळ्याचं बिल तू स्वतःला का लावून घेतोयस? हे बघ, त्यावेळेला आपल्या समोर जी काही इमर्जन्सी होती ते बघता आपल्याला जे योग्य वाटलं ते आपण केलं. इट्स सिंपल. इमर्जन्सी? कसली इमर्जन्सी? नाही नाही प्रीतम, आता तू मला सांगच, त्या दिवशी नेमकं तिथं काय घडलं? बाबा बाबा मी सांगतो, एक मिनिट. दादा काय आहे? नाही रे, आज थांब जरा. काय? आणि तसंही मी एक वाया गेलेला मुलगा आहे, सो फारसा काही फरक पडणार नाही. आणि तू विसरलायस का, हे सगळं माझ्या हट्टामुळे झालं. बाबा मी सांगतो त्या दिवशी काय झालं होतं. प्रीतम, मी फोर्स केला दादाला हरीशच्या जागी उभं राहायला. हरीशच्या जागी म्हणजे? हरीश तर त्या दिवशी शूटिंगला आला होता ना? हो आला होता, मग पण शूटला 5 मिनिट बाकी असताना तो अचानक कुठेतरी गायब झाला. कुठे गेला, कसा गेला, कधी गेला आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण तो कुठेच सापडला नाही आम्हाला. बघ, वेळ निघून जात होता. हा तर शूट कॅन्सल करायला निघाला होता. बाबा हे प्रोजेक्ट मी लीड करत होतो. इतक्या वर्षांनी आईने पहिल्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला होता. आणि असं नाहीये की आम्ही आईला कॉल नाही केला, आम्ही केला होता, पण आईच मीटिंग मध्ये होती. मग मीच भाग पाडलं दादाला हरीशच्या जागी मॉडेलिंग करायला. पण हरीश गायब कुठे झाला आणि कसा? हरीशला बेशुद्ध करून गायब करण्यात आलं होतं. तो आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये सापडला. हरीश, तुला बेशुद्ध कोणी केलं होतं? सावित्री, आमच्या रूम मध्ये जाऊन दामिनी मॅडमची बॅग भरून घेऊन ये लवकर. मारुती दादा, या तुम्ही. पारू तूही जा. हरीश प्लीज. मोहन, कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. आणि आदित्य, एवढं सगळं घडल्यानंतर शूट कॅन्सल करायला हवं होतंस तू, किंवा एवढं सगळं घडल्यानंतर अहिल्याला सांगायला तरी हवं होतंस. मी बोलतो अहिल्याशी, प्रयत्न करतो तिला समजवण्याचा. प्लीज बाबा. मोहन अंकल, ऐका ना प्लीज. मला काय वाटतं, दामिनी आंटींची नसेल या सगळ्यात चूक. आय मीन, त्यांनी हे सगळं केलंय असं त्यांच्या अगेन्स्ट आपल्याकडे सॉलिड प्रूफ नाहीये ना. मग आपण फक्त ते स्पॉट बॉयचं ऐकून त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? सी, आफ्टर ऑल दामिनी आंटी इज अ फॅमिली. नाही दिशा, हिच्या डोक्यात ना नेहमीच काहीतरी वाईट शिजत आलंय. आजवर बऱ्याच वेळा मी दुर्लक्ष केलं. म्हटलं आता सुधारेल, उद्या सुधारेल.
पण यावेळी हिने जे केलंय ना ते माफ करण्यासारखं नाहीये. विचार कर, हरीशला जे औषध दिलं त्यातून त्याचं काहीतरी बरं वाईट झालं असतं तर. आपलं नशीब तो आज आपल्या समोर उभा आहे. मग खरं तर हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवी, पण किर्लोस्कर कुटुंबाचं नाव खराब व्हायला नको म्हणून. अहो मी काही केलंच नाही. मी न केलेल्या गोष्टीची शिक्षा मला का देताय? तुम्ही माझं ऐक, तुम्ही माझं एक मिनिट माझं ऐकून घ्या प्लीज. अहो वेळ लागलाय का तुम्हाला? जे काय झालं त्यात पारूचा काय दोष आहे? बालकाने जे सांगितलं ते ऐकलंय फक्त तिने. मला सांगा मारुती दादा, बालकाच्या शब्दाबाहेर जायची हिंमत तुमच्यात आहे ना माझ्यात आहे? आणि आदित्य बाबांना तरी काय माहिती होतं की गोष्टी या थराला जातील म्हणून? बिचारी पारू काय बघते हे तुम्हाला नाही कळणार. त्या जाहिरातीच्या लग्नाचा पारूच्या मनावर काय परिणाम झालाय याचा विचार केलाय कधी तुम्ही? त्या दिवसापासून पारू तिच्या